नमस्कार, मी आकाशला तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय. काही दिवसांपूर्वी एका प्रसार माध्यमावरती प्राध्यापक भरतीमध्ये घोटाळा झाल्याची बातमी प्रसारित झाली. ही बातमी विद्यापीठातून प्रसारित झाली होती. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर ही जे आर्थिक घोटाळा जो आहे प्राध्यापक भरतीतला, त्याच्यावरती ज्यांनी आवाज उठवला त्या विद्यार्थ्यांवरती पुणे विद्यापीठाने कारवाईचं पत्र काढलेलं जाहीर प्रकटन त्यांनी 11 मे 2026 रोजी काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थेट विद्यार्थ्यांचं नाव नमूद करून त्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं त्यात सांगितलेलं आहे. तर नेमकं हे प्रकरण काय आहे, गैरव्यवहार जो आहे त्याच्या विरोधात लढा देणारे राहुल ससाणे विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्या प्रबुद्ध भारत चॅनलकडे आलेले आहेत आणि त्यांना आपण विचारू की नेमकं प्रकरण काय आहे. सर, या मागचं नेमकं प्रकरण काय आहे आणि घटनाक्रम काय आहे? सर्वांना सर्वप्रथम जय भीम जय संविधान. मी डॉक्टर राहुल ससाणे. काही दिवसांपूर्वी आम्ही एक निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिलं होतं आणि त्याच्यामध्ये प्राध्यापक भरतीच्या संदर्भात 2 प्रमुख मागण्या आम्ही केल्या होत्या. आमची पहिली मागणी अशी होती की ज्या 6000 उमेदवारांना विद्यापीठ प्रशासनाने ATRच्या नावाखाली बाद केलेला आहे, अशा सर्व उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ मिळावी, ही एक मागणी होती. आणि दुसरी आमची अशी मागणी होती की ही जी काही प्राध्यापक भरती होणार आहे ती पारदर्शकपणे व्हावी, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे आर्थिक गैरव्यवहार होऊ नयेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या आमच्या प्रमुख मागण्या होत्या. त्यानंतर या निवेदनाची दखल घेऊन एका वृत्तवाहिनीने एक बातमी प्रसिद्ध केली. त्याच्यामध्ये आम्ही आमचे मतं व्यक्त केली होती, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी. त्यानंतर त्या बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने दिनांक 11 मे 2026 रोजी एक प्रकटन प्रसिद्ध केलेलं आहे. आणि या प्रकटनामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी काही बातमी आहे ती विद्यापीठाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती बदनामी करणारी आहे. आणि त्यांनी माझा या प्रकटनामध्ये 2 वेळेस जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे. माझा या विद्यापीठ प्रशासनाच्या प्रकटनावरती एक प्रश्न आहे की अशा पद्धतीने विद्यापीठाच्या इतिहासामध्ये कुठल्याही संघटना प्रतिनिधीच्या विरोधामध्ये विद्यापीठ प्रशासनाने कधीही प्रकटन काढलं नाही. विद्यापीठामध्ये अनेक मोठमोठ्या गोष्टी घडल्या, म्हणजे विद्यापीठामध्ये कलम 144 लागू झालं, अनेक 2 विरोधी गटातल्या संघटनांची भांडणं झाले, पोलिसांच्या त्या ठिकाणी अक्षरशः छावणीचं रूप विद्यापीठाला आलं होतं, विद्यापीठाची मुख्य इमारत फोडण्यात आली, रॅप सॉंग सारखं प्रकरण त्या ठिकाणी झालं. आणि अशा अनेक गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस विद्यापीठाची बदनामी होत नाही का? विद्यापीठातले अधिकारी कोटी रुपयांचे भ्रष्टाचार करतात त्यावेळेस विद्यापीठाची बदनामी होत नाही का? आणि आम्ही अशी मागणी करतोय की भ्रष्टाचार करू नका, तर हे आमच्यावरती कारवाईचं पत्र काढतायत. आणि हे सर्व एक जाणीवपूर्वक केलं जाते. दिनांक 23 मे रोजी माझा PhDचा मौखिक वायवा होता, हे विद्यापीठ प्रशासनाला माहीत असताना देखील त्यांनी 11 तारखेला प्रकटन प्रसिद्ध केलं, माझी शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवरती बदनामी केली. त्यानंतर 12 तारखेला अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे की त्याने चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे माझ्या नावाची तक्रार दिलेली आहे. त्या स्वरूपाचं पोलीस प्रशासनाकडून आम्हाला कसल्याही पद्धतीचे बोलवणं अजून आलेलं नाही. परंतु जी आम्ही चर्चा ऐकलेली आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की विद्यापीठाचे कुलसचिव आणि जनसंपर्क अधिकारी अजय ठुबे त्यांचं नाव आहे, यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक तक्रार दिलेली आहे. तर माझा स्पष्ट आरोप आहे की मी एक आंबेडकरी कार्यकर्ता आहे आणि ज्या पद्धतीने हैदराबादमध्ये रोहित वेमुल्ला PhDचं संशोधन कार्य करत होता, तिथल्या प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे काम करत होता, म्हणून त्याची कोंडी केली गेली आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलं. तशाच प्रकारचा कट माझ्यासोबत देखील या विद्यापीठ प्रशासनाने आखलेला आहे. आणि या संस्थात्मक हत्येच्या कटामध्ये विद्यापीठाचे जे काही जनसंपर्क अधिकारी आहेत अजय ठुबे, त्यानंतर प्रभारी कुलसचिव प्रफुल्ल पवार, त्यानंतर माननीय कुलगुरू पराग काळकर आणि विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, त्यासोबतच कायदेविषयक सल्लागार लॉ ऑफिसर्स, त्या महिला आहेत त्यांचं आपण नाव या ठिकाणी घेणार नाहीत. तर या सगळ्या लोकांनी हे षडयंत्र करून हे प्रकटन केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ही विद्यापीठाची गोपनीय टिप्पणी जी आहे, ज्या टिप्पणीच्या आधारे त्यांनी प्रकटन प्रसिद्ध केलं, ही ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. याच्यामध्ये या सर्व 5-6 अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि या मूळ टिप्पणीमध्ये माझं नाव कुठेही नाही.
परंतु नंतर कोणाच्या तरी सांगण्यावरून हे नाव माझं त्याच्यामध्ये गोवण्यात आलं. मी प्रबुद्ध भारतच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करतो आहे की त्यांनी या गोष्टीकडे डोळसपणाने पाहायचं आहे आणि विद्यापीठ प्रशासनाला प्रश्न विचारायचे आहेत. आता तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु मला हे विचारायचं की तुम्ही या संदर्भात आंबेडकरी संघटना किंवा पक्ष इतर जे आहेत त्यांच्याशी बातचीत केली का, किंवा त्यांच्या कानावर हा विषय घातलाय का? जेव्हा हा प्रकार माझ्यासोबत घडला त्यानंतर मी फेसबुकद्वारे सर्व आंबेडकरी जनतेला, नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी एक आवाहन केलं होतं की तुम्ही मला पाठिंबा द्यायचा आहे आणि विद्यापीठाचा निषेध व्यक्त करायचा आहे. आंबेडकरी चळवळीतील एक प्राध्यापक आणि एक सिनेट सदस्य, आदिसभा सदस्य हर्ष गायकवाड सर आहेत, त्यांनी त्यांचं पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. अनेक पुरोगामी संघटना ज्या आहेत त्या फोन करतायत. आजच छात्र भारतीच्याही पदाधिकाऱ्यांचा फोन आला होता आणि येत्या उद्या किंवा परवा मी सम्यक विद्यार्थी आंदोलन असेल, वंचित बहुजन आघाडी असेल आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांना हा सर्व घटना प्रकार सांगणार आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर लढाई आम्ही लढणार आहोत. सर, आता या विद्यापीठाने जे तुमच्या विरोधात हे जे पत्र काढलं, प्रकटन काढलं, तर या पुढील तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही या विरोधात काही ठोस भूमिका घेणार आहेत का काय? नक्कीच, कारण कायदेशीर मार्गाचा अवलंब मी देखील करणार आहे. सर्वप्रथम मी SC/ST आयोगाला ऑनलाईन स्वरूपामध्ये उद्या तक्रार दाखल करणार आहे या 5 लोकांचं नाव घेऊन. त्यानंतर जर पोलीस प्रशासनाकडून विद्यापीठाने जी काही तक्रार केलेली आहे त्याच्या संदर्भात जर काही विचारणा झाली तर त्याचा देखील माझं मी उत्तर त्यांना देणार आहे. आणि मी आंबेडकरी चळवळीतल्या जे काही अभ्यासक असतील किंवा तज्ज्ञ कायद्याचे अभ्यासक असतील त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये मला मार्गदर्शन करायचं आहे, सहकार्य करायचं आहे. आणि ही सगळी जी काही संस्थात्मक हत्येचा कट जो आहे तो अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत येतो आहे आणि ती अॅट्रॉसिटी कशा पद्धतीने या सर्व अधिकाऱ्यांवरती टाकण्याचा कायदेशीर जे काही बाजू असतील त्या सगळ्या बाजू तपासून घेऊन मी पुढील कारवाई करणार आहे. सर, आता रोहित वेमुलाचा तुम्ही उल्लेख केला, त्याचबरोबर SC/ST ऍक्टचा उल्लेख केला आणि संस्थात्मक हत्या हा शब्द वापरला. आता हा शब्द रोहित वेमुलाच्या हत्येच्या वेळेस देखील वापरला गेला होता. तर मला हे म्हणायचं की वारंवार अनेक विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये जातीवाद होतो आणि वारंवार नेहमीच आंबेडकरवादी विद्यार्थ्यांना टार्गेट केलं जातंय का, यावर काय सांगाल? अगदी बरोबर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अशा अनेक जातीवादाच्या घटना घडलेल्या आहेत. 2022-23च्या दरम्यान विद्यापीठाने साधारणपणे 30 ते 40 आंबेडकरी कार्यकर्त्यांवरती, ज्याच्यामध्ये SC/ST आणि OBC प्रवर्गातले आंबेडकरी आणि पुरोगामी चळवळीतले कार्यकर्ते आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यावरती खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. म्हणजे खोट्या केसेस दाखल करून आंबेडकरी कार्यकर्त्यांना दाबायचं, त्यांना शिक्षणापासून वंचित करायचं आणि त्यांची आर्थिक आणि सामाजिक कोंडी करायची आणि मग एक दिवस त्यांना आत्महत्येसाठी भाग पाडायचं, अशा पद्धतीची यंत्रणा विद्यापीठामध्ये काम करत आहे. मी जगभरातील नव्हे देशभरातील सगळ्यांनाच आव्हान करेल की अशा या जातीवादी संस्थेवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण विद्यापीठामध्ये अनेक वेगवेगळ्या विचारधारेच्या संघटना आहेत. त्या ठिकाणी पक्षीय राजकारण त्या ठिकाणी होत असतं, त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात. विद्यापीठामध्ये अनेक मोठमोठे आर्थिक घोटाळे झालेले आहेत. या सर्व घोटाळ्यामध्ये कधीही कुठल्या एखाद्या उच्चवर्णीय व्यक्तीवरती कारवाई होताना दिसत नाही. प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक आंबेडकरी कार्यकर्त्यांना टार्गेट करायचं, त्यांना बदनाम करायचं आणि त्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचं षड्यंत्र हे विद्यापीठ करत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काही वर्षांपूर्वी एक प्रकल्प राबवला जाणार होता. त्याचं नाव होतं कन्व्हेन्शन सेंटर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शेजारील 10 एकर जागा एका उद्योगपतीच्या घशात घालण्याचं काम हे विद्यापीठाचे कुलगुरू करत होते आणि ते षडयंत्र आम्ही हाणून पाडलं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावरती जिथं कुठं काहीतरी चुकीचं होतंय, विद्यार्थी असेल, कर्मचारी असेल, प्राध्यापक असेल, या सगळ्यांच्या वर जेव्हा कोणी अन्याय होतो त्यावेळेस एक आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळे त्या ठिकाणी ठाम उभे असतो आणि हीच गोष्ट त्यांना सहन होत नाही. आणि म्हणूनच त्या पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा एक संस्थात्मक हत्येचा कट या 4-5 लोकांनी मिळून रचलेला आहे.
आताच आपण राहुल ससानी सरांच्या मत ऐकलं आणि यावरून असे प्रश्न आता सध्या जनतेमध्ये देखील उपस्थित होत आहेत की रोहित वेमुला पुन्हा घडवायचं षडयंत्र चालू झालंय का? आंबेडकरवादी विद्यार्थ्यांना वारंवार विद्यापीठामध्ये मानसिक त्रास देऊन त्यांना शैक्षणिक त्यांच्या हक्कापासून वंचित करायचंय का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. धन्यवाद.